नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थीची जी स्कॉलरशिप प्रश्नपत्रिकेच्या सोल्युशनचं जे काही व्हिडिओ सिरीज लावलेला आहे त्यातला हा दुसरा व्हिडिओ या ठिकाणी मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये आपण पेपर सराव प्रश्नपत्रिका 2 ज्याच्यामध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या दोन्हीचे मिळून 75 प्रश्न या ठिकाणी आदर्श सोल्युशन्स आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर यापूर्वी मराठी आणि गणित याचा व्हिडिओ जो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. क्वेश्चन नंबर 1, विच शेप विल यू यूज टू मेक द लेटर जे. जे साठी आपण जे अक्षरासाठी कोणता आकार वापरू? तर ऑप्शन नंबर 4. अशा प्रकारे सोपा या प्रश्न अगदी. प्रश्न क्रमांक 2, विच वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड डबल ओ इन द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे डबल ओ चा दिलेल्या 4 पर्यायामध्ये नेमका प्रोनाउन्सिएशन आवाज कोणत्या शब्दाचा वेगळा आहे? तर बुक, फुल आणि फूड यामध्ये सेम आहे. स्पून मध्ये मात्र डबल ओ चा आवाज थोडासा वेगळा येतो या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 3, व्हॉट इज यूज्ड फॉर थ्रोविंग गार्बेज. म्हणजे कचरा टाकण्याकरता आपण काय यूज करतो? तर डस्टबिन. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड विथ फॅमिली. म्हणजे कुटुंबाशी संबंधित नसलेला शब्द. तर क्राऊड म्हणजे कुटुंब मधलं त्या ठिकाणी गर्दी होणारच. लव, प्रेम, गेस्ट येणारच. विलेज जो आपल्या याच्याशी कुटुंबाशी रिलेटेड नाही. प्रश्न क्रमांक 5, लुक ॲट द पिक्चर अँड टेल द ॲक्शन. ॲक्शन कोणती आहे? प्लेइंग. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 6, विच वर्ड इज रिलेटेड टू प्ले. प्ले म्हणजे खेळाशी संबंधित कोणता शब्द आहे? तर फार्मर नाही, पेन नाही, ऑफिस नाही, रॅकेट जे बॅडमिंटनचं असतं. क्वेश्चन नंबर 7, विच पार्ट इज नॉट आउट ऑफ हँड. म्हणजे हाताशी संबंधित भाग कोणता नाही? तर थंब आहे, रिस्ट आहे, पाम आहे, अँकल म्हणजे आपला घोटा जो खाली पायाशी रिलेटेड आहे. प्रश्न क्रमांक 8, विच पेअर इज द करेक्ट फ्रॉम द फॉलोइंग. चुकीची जोडी कोणती? क्रो कावळा बरोबर आहे, आऊल घुबड, डक बदक. तर पिजन म्हणजे पारवा. आपण कोकिळेला कुकू असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 9, द फिमेल ऑफ अ डॉग इज कॉल्ड. म्हणजे कुत्र्याच्या मादीला काय म्हटलं जातं? तर ऑप्शन नंबर 3, बिच. क्वेश्चन नंबर 10, वेअर विल यू फाइंड द हेड वर्ड्स ऑफ द लेटर पी इन द डिक्शनरी. म्हणजे डिक्शनरीमध्ये पी हा शब्द आपल्याला कुठे सापडतो? तर आफ्टर ओ. ऑप्शन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द नेम ऑफ अ कलर. तर ब्ल्यू, येलो, रेड हे एक रंग आहे. तर गोल्ड हा रंग नाही, गोल्डन हा रंग आहे. 12, सिलेक्ट द करेक्ट प्लुरल ऑफ द माऊस. माऊसचं अनेक वचनी काय? तर माईस. म्हणजे कोणत्याही नियमामध्ये न बसणार. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 13, विच इज द स्मॉलेस्ट मंथ ऑफ देअर. म्हणजे वर्षाचा सर्वात छोटा महिना कोणता? ऑप्शन नंबर ऑफ फेब्रुवारी. विच हॅज ओनली 28 डेज. की ज्याच्यामध्ये 28 दिवस असतात. प्रश्न क्रमांक 14, कम्प्लीट द क्रॉसवर्ड बाय ॲडिंग द मिसिंग लेटर. मिसिंग म्हणजे या शब्दकोड्यामध्ये आपल्याला काय करायचंय? तर जे काही एक शब्द ठेवून हे कोड आपल्याला या ठिकाणी पूर्ण करावायचं आहे. तर याच्यामध्ये जर आपण ऑप्शन नंबर ए म्हणजे ए हा अक्षर जर ठेवलं तर या ठिकाणी तर BEAD बीड म्हणजे मनी, LEA लिप म्हणजे पान. प्रश्न क्रमांक 15, युअर ब्रदर हॅज अन एक्झाम, यू विल से बेस्ट ऑफ लक.
आपण त्याला बेस्ट ऑफ लक परीक्षेसाठी. क्वेश्चन नंबर 16, रिकाम्या जागी क्रमाने येणारी अक्षरे कोण, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गट या पर्यायपैकी भरायचे जेणेकरून 3 अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतील. तर आपण ऑप्शन क्रमांक 3 जर या ठिकाणी टाकला तर EGG एग, JAR जार आणि DAY डे. क्वेश्चन नंबर 17, चित्रातील प्राण्यांच्या नावात कोणते अक्षर नसते. काळजीपूर्वक बघा, टर्टल किंवा टोर्टाइज असं आहे ते. तर त्याच्या नावामध्ये आपल्याला हे F नावाचं अक्षर या ठिकाणी सापडणार नाही. क्वेश्चन नंबर 18, फाइंड द ऑड मॅन आउट. सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर या भौमितिक आकृती आहेत. रिव्हर ही भौमितिक काही आकृती वगैरे नाही. क्वेश्चन नंबर 19, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणत्या चित्राचे नाव येईल. आय एम अ फार्मर, आय यूज प्लॉ, म्हणजे शेतकरी काय करतो, प्लॉ म्हणजेच या ठिकाणी नांगर यूज करतो. क्वेश्चन नंबर 20, यादीतील सर्व शब्दात असणारे अक्षर कोणते, म्हणजे हे देअर, बंच, ऑदर आणि माउथ असं एक अक्षर आहे की जे या 4ही शब्दामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सोपा प्रश्न पण काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. तर ऑप्शन नंबर 4 म्हणजे H हे आपल्या 4ही अक्षरामध्ये आपल्या शब्दामध्ये पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 21, नी या शब्दासाठी मराठी शब्द सांगा. तर नी म्हणजे गुडघा या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 22, कोणता शब्द मागून पुढून वाचला तरी अर्थपूर्ण आहे. तर POT पॉट, TOP टॉप. ऑप्शन नंबर 3, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. तर गुड बॅड, स्मूथ रब, हार्ड सॉफ्ट, तर थिक फॅट. थिन आणि फॅट असा तो होय. 24, खालीलपैकी इतर शब्दांशी यमक न जोडणारा शब्द. नाईस, राईस, व्हाईस म्हणजेच वन्स जुळत नाही. ऑप्शन नंबर 1. 25, आय टू सी, हँड टू राईट म्हणजे पाहण्यासाठी डोळे तर लिहिण्यासाठी हात. तर हे झाले आपले इंग्रजी विभागाचे किती प्रश्न, 25 प्रश्न, ज्याच्यासाठी आपल्याला पण एकूण 50 गुण आहेत. आता जाऊया आपण बुद्धिमत्तेच्या विभागाकडे. क्वेश्चन नंबर 26 to 28 खाली दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारा पर्याय शोधून आपल्याला गटात न बसणारा 27, 143, 130 आणि 78 काळजीपूर्वक पाहावा या ठिकाणी. तर आपल्याला जर ऑप्शन नंबर 27 जर सोडलं तर बाकी ह्या संपूर्ण संख्या आपल्याला कशाने तर 13 ने विभाज्य पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 27, अमेय, प्रथमेश, एकदंत, कमलापती. तर अमय, प्रथमेश आणि एकदंत ही संपूर्ण गणपतीची नावे आहेत. कमलापती हे भगवान विष्णूचं नाव आहे, म्हणजे हे गटात न बसणारे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 28, NMFH. तर तुम्ही आपल्या ABCD मध्ये जर आपल्या या मुळाक्षरामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येईल की हा जो N आहे, Nचा क्रमांक आपल्याला N बरोबर या ठिकाणी Nचा 14 क्रमांक आहे. त्याच्यानंतर M चा जर पाहिला तर M चा क्रमांक 13 आहे. त्याच्यानंतर F जर पाहिलं तर F चा क्रमांक 6 आहे आणि H चा क्रमांक 8 आहे. म्हणजे 14, 6, 8 म्हणजेच NFH हे तिन्ही समसंख्या दाखवतात. तर M हे विषम संख्या दाखवते, म्हणून गटात न बसणारा पर्याय म्हणजे कोणता, M हे अक्षर. पुढे प्रश्न क्रमांक 29, अभिराम व सखाराम हे आमचे मित्र आहेत. या वाक्यात कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे. तर काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर तुम्हाला म हे अक्षर या ठिकाणी सगळ्यात जास्त आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30, वरील अक्षरमालेतील डावीकडून 9व्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते. तर डावीकडून पहिल्यांदा बघा, डावीकडून 9 कोणते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 कोणतं, तर 9 अक्षर म्हणजे आय येते. तर याच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते, 1, 2 तर के अक्षर आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31, वरील अक्षरमालेतील पंकज हा शब्द तयार करण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावी लागते. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. तर जर तुम्ही
ऑप्शन नंबर 2 ची अक्षरे जर घेऊन पडताळ केली तर निश्चितच आपल्याला पंकज हे नाव या ठिकाणी तयार होईल. प्रश्न क्रमांक 32, वरील अंकमालेत लगतच्या किती अंकांच्या जोडीची बेरीज 7 येते. ही जी अंकमालिका तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्या अंकमालेमध्ये अतिशय काळजीपूर्वक आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 4 3 म्हणजे ही जोडी क्रमांक 1 आणि पुढे जर आपण गेलो तर 2 5 या 4 आणि 3 7 5 आणि 2 7 या ठिकाणी पुढे जर आपण गेलो तर कुठे आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 2 जोड्यांची बेरीज आपल्याला किती मिळेल तर 7 ही संख्या या ठिकाणी मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 33, वरील अंकमालेत 3 नंतर 1 असे किती वेळा आले आहे. 3 नंतर 1 अतिशय सोपं आहे. 3 नंतर 1 तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 1 या ठिकाणी 2 म्हणजे फक्त 2च वेळा आहे. 2 वेळा सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 34 आहे अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे. तर याचं स्पष्टीकरण आपल्याला अशा प्रकारे देता येईल. जर आपण पहिल्या संचाचं जर निरीक्षण केलं तर मधलं चिन्ह दुसऱ्या संचात पहिल्या स्थानी आलेले आहे. बघा मधलं हे जे चिन्ह आहे दुसऱ्या संचामध्ये या ठिकाणी कुठं आलेलं आहे, पहिल्या स्थानी आले आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे पहिल्या संचामध्ये मधलं, आता हे इथं पहिल्या स्थानी आलेलं आहे. त्याच्यानंतर पहिले चिन्ह दुसऱ्या स्थानी गेलेलं आहे म्हणजे हे जे पहिलं आहे त्या ठिकाणी दुसऱ्या स्थानी गेलेलं आहे. तिसरं जे प्लस आहे ते या ठिकाणी कायम आहे. तर आणि दुसऱ्या संचाचं जर आपण निरीक्षण केलं तर शेवटची जी 2 चिन्हे आहे ती आपापसात बदलली आहेत. बघा कोणती, हा दुसरा संच आहे यातली जी ही शेवटची 2 अक्षरे आहेत म्हणजे हे स्टार आणि हे प्लस यांनी काय आपापसात म्हणजे या स्टारच्या ठिकाणी प्लस आलं या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे यांनी आपापसात बदली केलेली आहे. आणि या क्रमानुसार जर आपण पाहिलं तर पुन्हा पहिल्या 2 चिन्हांची अदलाबदल व्हायला हवी. म्हणजे जी पहिली 2 चिन्ह आहेत आता कोणते आहेत, ही चौकट आणि प्लस यांची अदलाबदल म्हणजे पहिल्या नंबरला हे आणि दुसऱ्या नंबरला हे सांगणारा हा पर्याय या ठिकाणी पाहतो. आणि हे तिसरं जे अक्षर आहे हे जे स्टार आहे ते या ठिकाणी काय राहणार आहे, कायमच राहणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35, खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा. तर 3 6 12 24 52 96 192. तर पहा 3 2 6 6 2 12 12 2 24 तर 24 दोन्ही या ठिकाणी काय आला पाहिजे होतं 48 कारण 48 दोन्ही 96 आणि 96 दोन्ही 192 म्हणजे गटात न बसणारा पर्याय कोणता तर या ठिकाणी 52 म्हणजेच अर्थात ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 36, एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते. सकाळी 9 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्यानंतरचे 9 त्यावेळी 9 वाजले त्यावेळी त्या घड्याळात किती वाजले. 9 ते 9 म्हणजे एकूण किती तास झाले, 12 तास झाले. बरोबर, आता हे 12 तास झाले आणि मग 12 तास प्रत्येक तासाला 5 मिनिटे या अर्थाने या 12 तासाचे किती 12 पंचे बरोबर 60 मिनिटे. 60 मिनिटे म्हणजे किती 1 तास झाला या ठिकाणी. म्हणजे जेव्हा त्या घड्याळामध्ये म्हणजे जेव्हा 9 वाजले असतील पण ते घड्याळ मात्र हे 9 आणि हा वाढलेला 60 मिनिटाचा 1 तास म्हणजे किती 10 म्हणजे त्या घड्याळामध्ये किती वाजले असतील या ठिकाणी 10 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 37, तर दिनेश व दिलीप यांच्यामध्ये श्रेयस आहे. तर दिनेश आणि दिलीप तर हा क्रम तुम्हाला थोडासा काळजीपूर्वक या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी लावतो दिलीप आणि दिनेश यांच्यामध्ये श्रेयस आहे. तर आपण या ठिकाणी श्रेयसला घेऊया. बरोबर, पुढं काय सांगितलेलं आहे की श्रेयस व गणेशच्या मध्ये दिनेश आहे. श्रेयस व गणेशच्या मध्ये दिनेश इथे आहे म्हणजे आता इथं कोण असणार आहे अर्थात गणेश असणार आहे. पुढं काय सांगितलेलं आहे गणेशच्या उजवीकडे कोणी नाही, गणेशच्या उजवीकडे कोणी नाही. बरोबर, म्हणजे खाली आपण अशी जर लांब केली तर अशी इकडच्या उजव्या बाजूने कोणी नाही. तर तसेच दयानंदच्या डावीकडे कोणी नाही म्हणजे दयानंदच्या डावीकडे म्हणजे वरच्या बाजूला इकडे कोण आहे तर हा दयानंद आहे. बरोबर, तर डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे, डावीकडून म्हणजे या ठिकाणी वरून जर पाहिलं तर आपण दयानंद, दिलीप आणि श्रेयस. तिसरा क्रमांक कोणाचा आहे श्रेयस म्हणजे अर्थात पर्याय क्रमांक 3. पुढं तर प्रश्न क्रमांक 38, तास क्रम लावल्यास तास, आठवडा, दिवस, मिनिट आणि सेकंद
ह्यांचा जर आपण योग्य क्रम लावला तर या ठिकाणी मधोमध काय येईल, तर पहिल्यांदा काय येणार आहे हो आपल्याला, पहिल्यांदा येणार आहे सेकंद, सेकंद नंतर येणार आहे मिनिट, मिनिट नंतर येणार आहे तास, तास नंतर येणार आहे दिवस आणि दिवसानंतर येणार आहे आठवडा. बरोबर. तर मग मधोमध काय येईल या ठिकाणी, मधोमध तास येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39, एका सांकेतिक भाषेत सरळ शब्द 215 असा लिहितात. या ठिकाणी आपण घेऊया सरळ, बरोबर किती 215. त्याच्यानंतर तरल, तरल बरोबर किती 213. तर स अक्षर कोणत्या क्रमाने, तर या ठिकाणी आपल्याला कॉमन काढावं लागणार. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी र आहे, या ठिकाणी र आहे, या ठिकाणी 2 आहेत, 2 आहेत, म्हणजेच आपण काय करूया स बरोबर र बरोबर आले 2. त्याच्यानंतर इथे पण लय, इथे पण लय आणि इथे पण एक आहे, इथे लय, म्हणजेच ल बरोबर पकडूया आपण 1. आता उरलं काय स या ठिकाणी आहे, म्हणजे स साठी आपण 5 घेऊया, त या ठिकाणी आहे म्हणजे इथे 3, म्हणजे स बरोबर काय येणार आहे तर 5. 5 सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 40, प्रत्येक झाडावर 9 पक्षी याप्रमाणे 11 झाडावरील एकूण 50 पायांची संख्या असणारे पक्षी उडून गेले तर झाडावर एकूण पक्षी किती राहिले. तर बघा प्रत्येक झाडावर 9 पक्षी याप्रमाणे 11 झाडावर, तर किती पहिल्यांदा 11 गुणिले 9 बरोबर एकूण पक्षी किती आहेत 99 आणि सर्व पक्ष्यांचे 2 पाय म्हणजे किती 9 दोन्ही 18. चला 9 दोन्ही 18 आणि 19 म्हणजे किती 198 पाय झाले. आणि 50 पाय असणारी संख्या म्हणजे याच्यातून आपल्याला काय करायचे 50 वजा करायचे. तर 198 मधून जर आपण काय केले 50 पाय जर वजा केले तर उरले किती हे 148. आता 148 पाय उरले म्हणजे प्रत्येक पक्षाला 2 पाय म्हणजे आपल्याला 2 ने भागावं लागेल. तर किती उरणार आहे तर 74 पक्षी या ठिकाणी उरणार आहे. 74 सांगणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 41, तर काय तर आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब या ठिकाणी कसे दिसते ते आपल्याला बघायचे आहे. तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त या प्रश्नांचा आपल्याला जास्तीत जास्त सराव असणं या ठिकाणी गरजेचं आहे. पाण्यातील प्रतिबिंब असतील किंवा आरशातील प्रतिमा असतील तर ह्या तुम्हाला फक्त सरावाच्या माध्यमातूनच काय होणार आहेत तर पूर्ण होणार. तर 444 याचं जर आपण केलं तर हे अशा प्रकारे हे पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 42 तुम्ही पाहू शकता, तर याचं पाण्यातील प्रतिबिंब हे अशा प्रकारे दिसेल. 43 जर आपण पाहिलं तर हे अशा प्रकारे असेल. आता आरशातील प्रतिमा, तर पाण्यातील प्रतिबिंब काय होतं तर वरचा भाग खाली येतो बरोबर. तर याच्यातलं जे आहे आरशाची प्रतिमा कसं डावीकडचं उजवीकडे आणि उजवीकडचं डावीकडे जाते. या अर्थाने या आकृतीचे आरशातील प्रतिमा कशी असेल तर पर्याय क्रमांक 2 या प्रकारे असेल. प्रश्न क्रमांक 45 मध्ये सुद्धा आरशाची प्रतिमा आपल्याला शोधायची आहे, तर ती असेल पर्याय क्रमांक 1 याप्रमाणे. पुढे बघा 46 ते 48 साठी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध ओळखून तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदाशी आहे तो शोधून काढायचा. जसं 46चं हे त्रिकोण हा मधला भाग, जसं हा चौरस त्याचा मधला भाग अर्धा भाग म्हणजे कोणता हा अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4. 47 45 9 तर 60 किती या दोघांचा भागाकार केला तर आपण 9 45. तसंच या ठिकाणी आपण जर 12ला ठेवतो 12 पंचे 60 म्हणून पर्याय क्रमांक 2. 48 मूषक उंदीर, तर मूषक हे काय तर या ठिकाणी संस्कृत नाव आहे कशासाठी उंदरासाठी. तर मग हे मेष हे देखील संस्कृत नाव आहे ज्याच्यासाठी मराठी नाव कोणतं आहे मेंढा, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत 3 बरोबर 14, 4 बरोबर 18, 5 बरोबर 22 तर 7 ही संख्या कोणती येईल. तर अतिशय सोपं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे 14 कसे आलेत या ठिकाणी. या ठिकाणी आपण 3 ला काय करूया 4 ने गुणूया आणि त्याच्यामध्ये 2 प्लस करूया. 3 चौक 12 आणि 2 किती 14. तर अगदी हाच पर्याय पुढं 4 ला सुद्धा किती ने 4 ने गुणायचं आणि 2 प्लस करायचं. 4 चौक 16, 16 2 किती या ठिकाणी 18 आले बरोबर. तर
5ला देखील हाच नियम, 5 गुणिले 4 अधिक 2, 5 20 अधिक 2 बरोबर किती 22. मग या अर्थाने आपण 7 गुणिले 4 अधिक 2, 7 चोक 28 आणि 2 किती 30, म्हणजे पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 2. तर सुश्रुत लक्ष्मीरमण ओझा इयत्ता 3री पासून 4थीत गेल्यानंतर त्याने केलेली कोणती कृती योग्य ठरेल. त्याने वहीतील पाने रद्दीत टाकली, त्याने वहीतील कोरी पाने खराब केली, त्याने पुस्तकातील काही पाने काढून टाकली, त्याने वहीतील कोऱ्या पानाची वही शिवून ती 4थीत वापरली. ही कृती त्याची योग्य ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 51. दक्षिणेकडे तोंड करून उभी असलेली पद्मावती 2 वेळा काटकोनात उजव्या बाजूस वळून मंदिरात गेली तर मंदिराचे तोंड कोणत्या दिशेला असेल. तर पहिल्यांदा बघा, तिचं तोंड असं दक्षिणेकडे आहे, बरोबर, आणि तिने 2दा काटकोनात, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा ती अशा प्रकारे वळली, त्याच्यानंतर 2दा म्हणजे अशा ठिकाणी आली, बरोबर. आणि तिचं तोंड म्हणजे ती थेट मंदिरामध्ये गेली. याचा अर्थ मंदिराचं तोंड कोणत्या दिशेला आहे, तर दक्षिण दिशेला आहे. पर्याय क्रमांक 1. 20 सप्टेंबर रविवार असेल तर या महिन्यात सोमवार किती आले असतील. तर 20 सप्टेंबर आपल्याला माहिती आहे, सप्टेंबर महिना हा 30 दिवसाचा असतो या ठिकाणी. तर मग आपण काय करूया, 20 सप्टेंबरला आला, याचा अर्थ 20 सप्टेंबरला रविवार असेल तर 21 सप्टेंबरला सोमवार असेल, बरोबर. त्याच्यामध्ये जर आपण अधिक 7 जर टाकले तर किती, म्हणजे 28 तारखेला देखील काय येणार आहे, दुसरा सोमवार येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर आता हे पुढे झालं, त्याच्यानंतर आपण जर पाठीमागे जर आलो तर पाठीमागे आपल्याला कधी भेटणार आहे, तर एक 14 सप्टेंबरला देखील आपल्याला सोमवार आढळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा कोणता, तर 7 सप्टेंबरला देखील आपल्याला सोमवार आढळणार आहे. म्हणजे एकूण किती सोमवार, 1 2 3 4, 7च्या अगोदर तर आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून किती, तर 20 सप्टेंबरला रविवार असेल तर या महिन्यामध्ये सोमवार किती आले असतील, 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 2, बरोबर. अतिशय सोपा प्रश्न, थोडंसं विचार करून या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 53 काय सांगतो, हे जे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य ती संख्या शोधून, जसं अतिशय सोपं आहे बघा, 8 अधिक 1 बरोबर 9 आणि 9चा वर्ग किती 81, बरोबर. 5 अगदी त्याचप्रमाणे अधिक 1 बरोबर 6, 6चा वर्ग या ठिकाणी 36, बरोबर. 36 सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 3. जसं 3 अधिक 1 4, 4चा वर्ग 16. पुढे पाहू शकता तुम्ही प्रश्न क्रमांक 54. तर आता ही वेन आकृती दिली, वेन आकृतीवर आपल्याला बघा, बाजूच्या वेन आकृतीत चौकोन, आयत व त्रिकोणात सामायिक अंक कोणता, तर सामायिक अंक आपल्याला कोणता, हा 4 अंक, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. वेन आकृतीत आयतात एकूण किती संख्या आहेत, म्हणे आयतात एकूण संख्या. आता काळजीपूर्वक बघा, आयतामध्ये असणाऱ्या संख्या फक्त, तर आयतामध्ये आपल्याला किती संख्या सापडतील, तर 6 4 7 3 आणि 2, म्हणजेच ही 1 2 3 4 5 5 संख्या सापडतील. म्हणजे 5 सांगणारा कोणता पर्याय, तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 असेल. तर आता ही अशा प्रकारे वेन आकृतीचा देखील अतिशय सोपा प्रश्न असतो, फक्त थोडीशी काळजी या ठिकाणी घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर आता पुढे पाहू शकता आपण प्रश्न क्रमांक 56 वर. तर या ठिकाणी चिन्हाचा वापर दिलेला आहे. जर 4 बरोबर हा त्रिकोण दिलेला आहे, 4 बरोबर हा त्रिकोण, बरोबर, तर 3 बरोबर हा एक चौरस दिलेला आहे आणि 5 बरोबर हा चौरस आणि याच्यामध्ये ह्याचे 2 कर्ण दिलेले आहेत. तर या ठिकाणी चौकोन गुणिले हा रिकामा चौरस, बरोबर, अधिक हा कर्ण असलेला चौरस, म्हणजे त्रिकोणासाठी काय लिहिलं आपण 4, या मोकळ्याच्यासाठी काय तर 3 अधिक आणि याच्यासाठी किती 5, 4 त्रिकम 12 आणि 12 5 किती 17, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 57 काय सांगतो आपल्याला,
तर 76, 114, 152 गटात बसणारे पद आपल्याला काय करायचे या ठिकाणी ओळखायचे. तर अतिशय हा सोपा प्रश्न आहे. तुम्ही पाहू शकता जर 76 मध्ये आपण 38 टाकले, किती 76 अधिक 38 बरोबर किती येणार आहे, तर बरोबर येणार आहे 114. आणि पुन्हा जर आपण 114 मध्ये जर 38 प्लस केले तर येणार आहे 152. आणि हाच जर क्रम आपण पुढे लावून 152 मध्ये जर आपण 38 टाकलं तर आपल्याला मिळणार आहेत 190, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58, सावरगावकर या शब्दातील समक्रमांकाची अक्षरे कोणती. समक्रमांकाची लक्षात घ्या, समक्रमांकाची कोणती बघा. 1 2 म्हणजे या ठिकाणी र व गा क बरोबर. तर समक्रमांक आज सम आणि विषम जसं तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. तर व गा क ही समक्रमांकाची अक्षरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. तर प्रश्न क्रमांक 59च्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन आहे या ठिकाणी. तर कदाचित हा प्रश्न जर या शब्दापासून जर एक अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार झाला तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी टाका, कारण बऱ्याच प्रयत्न केल्यानंतर या शब्दापासून अक्षरापासून काही एक अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी मिळायला तयार नाही. जर तुम्हाला मिळाला तर निश्चितच काय करा, मला तो कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 60 मध्ये समारंभाचे अध्यक्ष श्री गोविंदराव विश्वकर्मा होते. या वाक्यातील सर्वात जास्त व सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांतील अक्षरांच्या संख्येतील फरक किती. सर्वात आता किती जास्त कसे तर पाहू शकता, 5 अक्षरी शब्द आहेत आणि सर्वात छोटा कोणता, श्री हा 1 अक्षरी शब्द आहे. 5 मधून 4 गेले किती, 5 मधून 1 गेला किती राहिले 4, म्हणजे यांच्यातला फरक किती आहे 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. तर आता हे अतिशय सोपे प्रश्न आहेत, गटात न बसणारी. 3 अक्षरे 2 आकृत्या, 3 आकृत्या 2 अक्षरे, याप्रमाणे इथे 3चा आणि 2चा गट, हा 3चा गट हा 2चा गट, मग या अर्थी कोणता नाही, हा 3चा गट आणि हा 2चा गट, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आता हा प्रश्न थोडा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. तर जयूला सर्व रंग आवडतात, जयूला सर्व रंग आवडतात बरोबर. जयूला या ठिकाणी जयूला सर्व रंग बरोबर. तर माधुरीला फक्त लाल रंग आवडतो, माधुरीला कोणता, फक्त लालच. सुजाताला पिवळा सोडून, म्हणजे सुजाताला पिवळा सोडून सांग, म्हणजे तिला फक्त पिवळा आवडत नाही आणि बाकी सगळे रंग आवडतात. नीताला फक्त निळा व काळा रंग आवडतो, तर हिरवा रंग कोणाला आवडतो. तर बघा पहिल्यांदा जेयूला सर्व रंग आवडतात बरोबर, म्हणजे जेयू ह्या 2 पर्यायामध्ये बरोबर. जेयूला सर्व रंग आवडणारी कोणती, एक जेयू. आणि माधुरीला फक्त लाल, म्हणजे माधुरी येणार नाही. सुजाताला पिवळा सोडून सगळं, म्हणजे कदाचित सुजाता सुद्धा हिरव्या रंग तिला आवडतो. आणि मग नीताला फक्त निळा आवडतो, म्हणजे 2 पर्याय कोणते आहेत, एक जेयू आणि दुसरी सुजाता. कोणता पर्याय त्या ठिकाणी, जेयू आणि सुजाता, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर हा प्रश्न या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 63. 2 वर्षापूर्वी अजय व विजय यांच्या वयाची बेरीज 17 वर्ष होती. आणखी 3 वर्षांनी विजयचे वय 9 वर्ष होईल, तर अजयचे वय किती असेल. तर बघा आता पहिल्यांदा आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी आपण पाहिलं विजय आणि दुसरा कोण आहे, तर अजय बरोबर. आता आपण 2 वर्षापूर्वी, किती 2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर काय म्हटलंय की अजयांची वयांची बेरीज 17 होती. 3 वर्षानंतर 3 वर्षांनी विजयचे वय किती होणार आहे, 9. 3 वर्षांनी याचं होणार आहे 9 बरोबर. म्हणजे बरोबर 3 वर्षांनी, म्हणजे आताच किती आहे, आताच आपण वय किती पकडायचं, याचं 3 पकडायचं बरोबर. नाही सॉरी, याचं 3 वर्षांनी 9 होणार आहे, म्हणजे आजचं याचं वय किती आहे, 6 वर्ष आहे बरोबर. आणि 2 वर्षापूर्वी की याचं किती होतं, 4 होतं बरोबर. म्हणजे 2 वर्षापूर्वी बेरीज 17 होती, पण आपण पहिल्यांदा यांचं पर्टिक्युलर वय या ठिकाणी काढलं. 2 म्हणजे 3 वर्षांनी 9 होणार आहे, याचा अर्थ आज किती आहे, 6 आहे.
आणि 2 वर्षापूर्वी दोघांच्या वयांची बेरीज किती होती 17. मग आपण 2 वर्षापूर्वी आज यांचं 6 असेल तर 2 वर्षापूर्वी विजयचे किती असणार आहे 4 वर्ष असणार आहे बरोबर. मग दोघांच्या वयांची बेरीज 2 वर्षापूर्वी किती होती 17 होती. याचा अर्थ एकाचं वय किती असणार आहे म्हणजे या ठिकाणी की कोणती संख्या आपल्याला टाकल्यानंतर दोघांची बेरीज 17 होईल तर 13 टाकली आपण. किती 13 आणि 4 किती झाले 17 म्हणजे 2 वर्षापूर्वी यांच्या वयांची बेरीज किती होती 17 होती बरोबर. तर त्याच्यानंतर आता बघा तुम्ही पाहू शकता आता दोन वर्षानंतर याच्यामध्ये आपण प्लस केलं तर विजयचं वय किती होणार आहे 15. मग जर 3 वर्षानंतर अजयचं 15 होणार आहे तर विजयचे जर आपण 3 वर्षानंतर 9 होत असेल तर 15 मध्ये 3 टाकले तर या ठिकाणी किती होणार आहेत 18 वर्ष कोणाचं होणार आहे विजयचं. तर 18 वर्ष सांगणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 2 64. प्रताप उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा होता. त्याने जागेत शीर्षासन केले तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल. तर आता तुम्ही पाहू शकता सूर्याकडे तोंड म्हणजे तो पूर्वेकडे तोंड करून उभा होता आणि शीर्षासन केलं म्हणजेच खाली डोकं वर पाय. तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे तर दक्षिण दिशा असणार आहे. पुढं प्रश्न क्रमांक 65. एका सांकेतिक भाषेत ख साठी खा थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे या ठिकाणी. ख साठी खा बघू शकता तुम्ही. ख बरोबर काय घेतलं या ठिकाणी खा घेतलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर ह्या दीर्घ खी साठी त्यांनी वापरलेलं आहे रस्व की. प्रिंट मिस्टेक आहे थोडंसं लक्षात घ्या या ठिकाणी की आहे. त्याच्यानंतर पुन्हा रस्व खी साठी त्यांनी वापरलेलं आहे दीर्घ खी. तर अशी अक्षरे घेतली तर त्या सांकेतिक भाषेत कोकिळा शब्द पुढचं अक्षर घेतलेलं आहे बरोबर. तर को साठी पुढचं अक्षर कोणतं कौ बरोबर. आता या ठिकाणी की दीर्घ आहे आपल्याला काय करायचे रस्व घ्यायचे की आणि जसं ख साठी खा तसं साठी ळा म्हणजेच खौकिळा. पर्याय क्रमांक कोणता आहे बघा खौकिळा. तर पर्याय क्रमांक 3 रस्व दीर्घ काळजीपूर्वक भा. आता प्रश्न क्रमांक 66 या ठिकाणी आपण पाहूया. तर 66 प्रश्न क्रमांक काय सांगतो. एका रांगेत 39 मुले असून राम मध्यभागी उभा आहे. त्याच्या मागे 5व्या क्रमांकावर श्याम उभा आहे तर शेवटून श्यामचा क्रमांक किती. तर बघा आता एका रांगेत 39 विद्यार्थी याचा अर्थ राम मध्यभागी आहे. मध्यभागी म्हणजेच या ठिकाणी रामचा क्रमांक किती असणार आहे 20वा क्रमांक असणार आहे म्हणजे हा 20वा क्रमांक बरोबर. तर त्याच्या मागे म्हणजे उजव्या बाजूला 5व्या क्रमांकावर श्याम उभा आहे म्हणे. आता अर्थात रामचा मध्यभागी क्रमांक आहे म्हणजे रामच्या उजवीकडे एकूण मुलं किती असणार आहेत 19 असणार आहेत. तसं बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 बरोबर. तर आता बघा त्याच्या मागे 5व्या क्रमांकावर श्याम उभा आहे 1 2 3 4 5. इथे आहे श्याम बरोबर आणि इथे आहे राम. तर शेवटून श्यामचा क्रमांक म्हणजे उजवीकडून श्यामचा क्रमांक किती मोजूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हा 15 सांगणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 2. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 67. सर्दी झाल्यानंतर खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे. शिंकताना नाकासमोर रुमाल किंवा हात धरावा. शिंकताना जोरात शिंकावे. शिंकताना सर्वांच्या समोर शिंकावे. कोणी नसेल अशा जागेवर शिंका. अर्थातच कोणता पर्याय असणार आहे नाकासमोर हात किंवा रुमाल या ठिकाणी आपण धरला पाहिजे. प्रश्न क्रमांक 68 आणि 69 साठी हा काही अक्षरगट दिलेला आहे. त्या अक्षरगटावर आधारित आपल्याला 2 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे अक्षरमालेतील समान वेळा आलेला अक्षरांचा पर्याय कोणता. समान वेळा आलेला अक्षरांचा पर्याय तर पर्याय क्रमांक 3 न ग जर आपण पाहिलं तर समान वेळा आलेलं म्हणजे 1 2 1 2 म्हणजे दोन्ही दोनदा आलेले आहेत या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 69. अक्षरमालेतील कोणत्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर या ठिकाणी ट असं वाचावं. ट आहे अक्षर. कोणत्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर ट आहे. डावीकडील तिसरे अक्षर तर तुम्ही पाहू शकता ट या ठिकाणी
तर या ठिकाणी ट पहा तुम्ही, हे या ठिकाणी ट आहे आणि टच्या म्हणजे कच्या डावीकडचे 3 अक्षर 1 2 3, तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे ट, म्हणजे ते अक्षर कोणतं आहे क सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 2. 70 पहा, दिलेल्या प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती उत्तर आकृतीमधून आपल्याला काय करायची, शोधायची. तर बारीक निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. आता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रशांतपेक्षा अनिल वयाने लहान आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक चार्ट आपण तयार करूया. इथे लिहिलं आपण, वर म्हणजे वयाने कसे मोठे, या ठिकाणी प्रशांत कसा आहे, अनिलपेक्षा वयाने लहान आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, अनिल या ठिकाणी खाली लिहावं लागेल. प्रशांतपेक्षा अनिल वयाने कसं आहे, लहान आहे. तर आपण मोठे असलेले वर लिहिले आणि छोटे असलेले खाली लिहिले. रमेशपेक्षा प्रशांत लहान आहे, म्हणजे रमेशपेक्षा प्रशांत कसा आहे, लहान आहे. म्हणजे अर्थात रमेश कसा आहे, मोठा आहे, रमेशपेक्षा प्रशांत कसा आहे, लहान आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथली मधली माहिती आपण ते वाचूया. रमेश सचिनपेक्षा मोठा आहे, म्हणजे रमेश सचिनपेक्षा, मग आपण सचिनला या ठिकाणी कोण, बरोबर. तर आणि प्रश्न काय विचारला या ठिकाणी, तर सर्वात मोठे कोणतं, सर्वात मोठं कोण आहे या ठिकाणी, तर पर्याय आपलं वर कोण आहे, तर रमेश. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रमेश दाखवणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 1, बरोबर. 72, दिलेल्या प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल. तर पाण्यातील प्रतिबिंब कसे असते, वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरी. जर अतिशय बारीकीने निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. प्रश्न क्रमांक 73, फुलपाखरू, माशा, झुरळ या गटात बसणारे पद कोणते. तर हे सगळे कीटक आहेत आणि या गटात बसणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 2 डास. हेमा 27 एप्रिलपासून 19 मेपर्यंत सुट्टी मामाच्या गावाला गेली होती. तर ती किती दिवस, तर बघा 27 एप्रिलपासून 19 मेपर्यंत. तर एप्रिलचे किती दिवस, 27, 27, 28, 29, 30 हे 4 दिवस आणि त्याच्यानंतर मेचे किती, 19 दिवस. तर ह्या दिवसांची जर बेरीज केली तर किती येईल, 23. म्हणजे ती किती दिवस, 23 दिवस गावाला गेली होती. पर्याय क्रमांक 1. आकाशात ढगांच्या गडगडाटासह विजा चमकू लागल्या. या वाक्यात किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात जास्त आहे. तर आपण पाहिलं तर 3 अक्षरी शब्दांची संख्या सर्वात जास्त आहे. जसं ढगांच्या चमकू लागल्या म्हणजे हे 3 अक्षरे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये 34 स्कॉलरशिपचा जो नंबर 2चा पेपर आहे, म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता, असे एकूण 75 प्रश्नांचं आदर्श सोल्युशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा.